शेवगाव तालुक्यातील आव्हाणे बुद्रुक येथील नवसाला पावणारी संतोषी मातेचे भव्य दिव्य मंदिर असून नवरात्र उत्सव काळात येथे भाविक भक्तांची मोठी वर्दळ पाहण्यास मिळते। या संतोषी मातेची आख्यायिका अशी सांगितली जाते की आव्हाणे बुद्रुक येथील रहिवासी व पुणे येथील व्यावसायिक सुभाष बोथरा, शरद बोथरा व रवी बोथरा आणि यांच्या आई शांताबाई बोथरा यांनी 25 वर्षांपूर्वी केलेल्या नवसाची पूर्ती म्हणून स्वखर्चाने संतोषी मातेच्या मंदिराची बांधणी केली होती। नुकतेच 10 लाख रुपये खर्चून मंदिराचे भव्य दिव्य असे बांधकाम करण्यात आले। तसेच यावर्षी सुभाष बोथरा यांच्या स्वखर्चातून 2 लाख रुपये खर्चाच्या सभामंडपाचे भरीव काम पूर्ण झाले आहे। आव्हाणे बुद्रुक निद्रिस्त गणपती शेजारीच भव्य दिव्य असे हे मंदिर बांधण्यात आले असून दरवर्षी नवरात्र उत्सवात या ठिकाणी 9 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते। नवसाला पावणारी संतोषी माता देवी म्हणून या देवीला ओळखले जाते। वर्षभर निद्रिस्त गणपती ट्रस्टच्या वतीने पूजा केली जाते। सुभाष बोथरा व त्यांचे कुटुंब दरवर्षी नवरात्र उत्सवात 9 दिवस संतोषी मातेची पूजा करतात। यावर्षी नवरात्र उत्सव काळात पहिल्या दिवशी घटस्थापना, महापूजा, महाआरती व महाअभिषेक रामनाथ कळमकर, शुक्रवारी तहसीलदार प्रशांत सांगडे, शनिवारी गटविकास अधिकारी अजित बांगर, रविवारी हरिभक्त पारायण अनुराधा केदार, सोमवारी पोलीस निरीक्षक समाधान नांगरे, सोमवारी दुपारी 12 वाजता माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले यांच्या हस्ते आरती झाली। मंगळवारी मंडळ कृषी अधिकारी गणेश वाघ, बुधवारी शेवगाव पाथर्डी तालुक्याच्या आमदार मोनिकाताई राजळे, गुरुवारी आव्हाणे गणपती देवस्थान अध्यक्ष व विश्वस्त्याच्या हस्ते, शुक्रवारी जिल्हा परिषद सदस्या सौ हर्षदाताई काकडे, शनिवारी 10 ते 12 पूजा व सीमोल्लंघन होणार आहे। सोमवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी हरिभक्त परायण रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचा कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झालाय। भाविकांना महाप्रसादाची व्यवस्था काकासाहेब भालेराव, सुधाकर डुरे, निलेश बोथरा यांच्या वतीने करण्यात आली होती। या धार्मिक कार्यक्रमासाठी परमेश्वर गोसावी, रामनाथ कळमकर, लक्ष्मणराव मुटकुळे परिश्रम घेत आहेत। बुद्रुकमध्ये गणपती मंदिराशेजारी संतोषी मातेचे मंदिर बांधलेले असून त्यांचे शारदीय संतोषी मातेचा नवरात्र उत्सव 10 दिवस करण्यात येतो। त्यामध्ये माननीय सुभाष बोथरा यांच्यातर्फे कीर्तनाचा कार्यक्रम, इतर गावातील आव्हाणमधील भाविक आणि दात्यांचा अन्नदात्यांचा सहभाग असतो। त्यानंतर गेल्या 18 वर्षापासून हा संतोषी मातेचा यात्रा उत्सव आव्हाण्यामध्ये चालू आहे। यानंतर ही कायमस्वरूपी चालू राहणार आहे असे आव्हाणे बुद्रुक ग्रामस्थ आणि भाविक आणि इथील महिला दर शुक्रवारी संतोषी मातेची यात्रा नवरात्र उत्सवामध्ये दर शुक्रवारी आरतीचा कार्यक्रम करतात। त्यानंतर गणपती मंदिर ट्रस्ट आव्हाणे बुद्रुक यांचे भरपूर सहकार्य आहे। इथून पुढेही त्यांचे सहकार्य राहणार आहे। इथून पुढे शारदीय नवरात्र उत्सव दरवर्षी प्रमाणे करण्यात येईल। मी रहिवासी इथला आव्हाण्यातला आहे। आमच्या वडिलांनी नंतर पुण्याला गेलो। आमच्या वडिलांची इच्छा होती आपल्या गावामध्ये संतोषी माता मंदिर बांधावं। त्या हिशोबाने मी संतोषी माता मंदिर